आरोग्य यंत्रणेमध्ये रुग्णांना अहोरात्र औषधांचा पुरवठा करणाऱ्या फार्मासिस्ट व्यक्तींच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फार्मासिस्ट दिन साजरा केला जातो। या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने उजगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आज समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले। आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी भूमिका असते। लोकांच्या कल्याणासाठी फार्मासिस्ट सदैव तत्पर असतात। दरवर्षी 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो। फार्मासिस्टच्या दिनाचे औचित्य साधून उजगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम उजगाव ग्रामपंचायतच्या पटांगणात आज घेण्यात आला। यावेळी स्त्रियांच्या PCOD रोगाच्या संदर्भात पथनाट्य व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण व ग्रामविकास अधिकारी गुडवे तसेच ग्रामपंचायत सदस्य विनायक हवळ, सूरज पाटील, राहुल मोळे, तुषार पाटील, श्रीधर कदम, संदीप पाटील, वैजयंती यादव, शामराव यादव उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सुजित देसाई, प्राध्यापक प्रज्ञा घरपणकर, प्राध्यापक प्रियांका गायकवाड, प्राध्यापक अंकिता शिंदे, प्राध्यापक वैशाली यादव यांचे सहकार्य लाभले। वेगवेगळ्या ज्या काही औषधी पद्धती आहेत आपल्याकडं, आयुर्वेद असेल, होमिओपॅथिक असेल, ॲलोपॅथिक असेल, ह्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत। तर हे जे काही गैरसमज मनामध्ये निर्माण होतात, हे आयुर्वेदिक औषधांचा किंवा होमिओपॅथिक औषधांचा काही साईड इफेक्ट्स होत नाही असं काही नाही आहे। शेवटी औषध म्हटलं की त्याचे जे चांगले परिणाम आहेत तशाच प्रकाराने दुष्परिणाम पण आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर झाला, आपण बघितलं की कोविडच्या काळात पण काही ज्या डेथ झाल्या ह्या अतिभीतीमुळं आणि कुठल्या तरी काढा प्यायल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं रिलीफ मिळेल अशा ज्या काही गैरसमजुती, त्याच्यातनं भरपूर वेळा तो काढा पिणे आणि त्याच्यानं ज्या काही साईड इफेक्ट्स झाले त्याच्यानंही काही मृत्यू झाले। तर या सगळे जे काही गैरसमज आहेत हे दूर करण्याच्या दृष्टीनं असे प्रबोधनकारी उपक्रम आमच्या कॉलेजच्या वतीनं आम्ही सतत करणार आहोत आणि ह्या दृष्टीनं ग्रामपंचायतीचंही मार्गदर्शन आणि मोलाचं आम्हाला सहकार्य लाभेल याची निश्चित प्रमाणात आम्हाला खात्री आहे। आणि आज जे काय आम्हाला आमचं प्रबोधनकारी जी काय गोष्ट करायला परवानगी दिली याबद्दल सगळ्याच सदस्यांचं मनपूर्वक आभार। आज ग्रामपंचायत उंचगावच्या प्रांगणामध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी उंचगाव यांच्या वतीनं आज महिलांचा जो आजार आहे PCOD या आजारासंदर्भात महिलांच्यासाठी ते एक पथनाट्य सादरीकरण जे केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट केलं आहे। आजच्या या आधुनिक जगात महिलांना विविध आजारापासून त्यांचं प्रबोधन व्हावं आणि योग्य त्यांना उपचार मिळावे यासाठी जे प्रबोधन झालं या प्रबोधनासाठी उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगले कार्य या कॉलेजमार्फत व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। 20 सप्टेंबर जागतिक फार्मसी डे या निमित्तानं आज न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही उंचगाव येथे पथनाट्य सादर केलं। त्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आजारांबद्दल जनजागृती करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला। हा प्रयत्न करण्यासाठी आम्हाला उंचगाव ग्रामपंचायतचे सरपंच माननीय मधुकर साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यांनी आम्हाला हे करण्यासाठी परमिशन दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।